परिवार उपस्थित या कार्यक्रमाला असलेले सर्व उपस्थित कार्यकर्ते, शिवसेना, राष्ट्रवादी, त्याचबरोबर काँग्रेस तिन्ही पक्षाचे नेते, उपस्थित बंधू भगिनी, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी फार वेळ पार झालेला आहे, पण रामशेठ ठाकूरांचा मनापासून आभार एवढ्यासाठी व्यक्त करतो. शोलेतला ठाकूर बघितले, राज्यातले ठाकूर बघितले, गडीतले ठाकूर बघितले, पण पनवेल मधला गडीमधला हा ठाकूर रामशेठ बनून ग्रामीण भागामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या असलेल्या सहकार्यातून 5-5, 10-10 कोटी दान करतो आणि इथूनच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ज्ञान परिवर्तन करण्यासाठी फार योगदान देतो. सातारा जिल्ह्याच्या वतीने रामशेठ तुम्हाला हृदयापासून दंडवत घालतो आणि मनापासून आभार व्यक्त करतो. कारण आपण आहात म्हणून जगाच्या स्पर्धेमध्ये अशा प्रकारचे विद्यालय बनवून स्पर्धात्मक युगामध्ये आधुनिकतेने नेणारं हे कार्य आपण करतात, त्याबद्दल मनापासून आपलं आभार व्यक्त करतो. आणि दळवी साहेबांच्या बाबतीमध्ये उल्लेख करणं गरजेचं आहे. भूमिपुत्र आहे आणि खरं म्हटलं तर पवार साहेबांची दूरदृष्टी फार महत्वाची असते. हा नेता बरोबर एक एक माणूस हिऱ्यासारखा ओळखतो. आज अध्यक्ष म्हणून, चेअरमन म्हणून दळवी साहेब आले, विकास देशमुख साहेब आले. दळवी साहेबांचा उल्लेख एवढ्यासाठीच करतो, ज्यांनी आर पाटलांच्या बरोबर तंटामुक्ती अभियान राबवलं, ज्यांनी आर पाटलांच्या बरोबर ग्राम विकासाचं एक स्पर्धा आयोजित केली, ग्राम स्वच्छता अभियान राबवलं, पैसे कमी खर्च करता, बक्षीस सरकारचं कमी देता, जनतेच्या सहयोगातून हा इतिहास घडवण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात पहिल्या प्रथम कोणी केला तो दळवी साहेबांनी केल्याचा अभिमानाने उल्लेख करावा लागतो. आणि म्हणून फार विचार असलेली बुद्धी असलेला हा व्यक्ती निळगावच्या असलेल्या मातीशी सुद्धा तसाच निगडीत राहिला. दुष्काळावर मात करण्याची प्रक्रिया आम्ही जलसंधारातून आता उभी करतोय, पण दुष्काळावर मात करण्याची प्रक्रिया त्यावेळेला निढळमध्ये त्यांनी केली आणि निढळच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्यामध्ये नंदनवन फुलवलं. सातारा शहरामध्ये गार्डन नाही, पण निढळमध्ये गार्डन आहे. आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या असलेल्या विकासाला चालना देणारा हा नेता फार मोठ्या प्रकारचा बुद्धिवंत आहे आणि तो निढळचा सुपुत्र आहे, याचा तुम्हाला आम्हाला अभिमान असला पाहिजे. ज्यांनी शाळेला सुद्धा प्रगतीवर नेण्यासाठी ज्या पद्धतीने योगदान दिलं, त्या दळवी साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि मला माहिती आहे की रयतची उद्याची असलेले स्पर्धात्मक युगामधला रयत परिवार या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, या दोन्ही असलेल्या दळवी साहेबांनी देशमुख साहेबांच्या माध्यमातून पूर्णपणाने या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळवण्यासाठी यशस्वी होतील. अशा प्रकारच्या शाळा, अशा प्रकारच्या उत्तंग इमारती या ठिकाणी उभं करतील आणि शिक्षण प्रणालीमध्ये बदल करतील. प्रत्येक गावामध्ये चंद्रकांत दळवी आपल्याला असायला पाहिजे आणि प्रत्येक गावामध्ये रामशेठ ठाकूर असायला पाहिजे, ज्यांनी शिक्षण संस्था फार प्रगती होऊ शकते. आणि म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. बऱ्याच विद्यार्थी इथं गुणवंत झाले. या शिक्षण संस्थेतून दळवी साहेबांनी पदवी ग्रहण केली, MPSC ची परीक्षा पास झाले, असेच विद्यार्थ्यांचा सन्मान केला. साहेब, खटावमध्ये फार आणि मानमध्ये दुष्काळ जरी असला तर या खटाव मानमध्ये या देशाच्या साठी योगदान देणारे अनेक अशा प्रकारचे IAS ऑफिसर झाले. त्यामध्ये आमचा एक वेगवेगळ्या खेळामध्ये आमचा मनोज देशमुख आहे. परवाच्या दिवशी त्याच्या मुलाचा 17 वर्षाच्या अंतर्गत या खटावचा आहे, त्याचा 17 वर्षाचा मुलगा उपकर्णधार महाराष्ट्राच्या टीम मध्ये झाला. अशा प्रकारचे काम करणाऱ्या सर्व मंडळींनी हा इतिहास घडवलेला आहे. आणि पवार साहेब, कोणी काही म्हणो, रयतवर कोणी किती टीका करो, ज्याचा उल्लेख शिंदे साहेबांनी केला, पण पालक आणि मुलं जाणतात की एकमेव संस्था अशी आहे जिथं राजकारण नाही, एकमेव संस्था अशी आहे जिथं प्रगतीवर नेण्याचा प्रयत्न करतात, संस्था हातामध्ये घेण्याचा अनेक जण प्रयत्न करतात, परंतु पवार साहेबांसारखं, पाटील साहेबांसारखं आणि वरती बसलेल्या सर्व मान्यवरांचं जोपर्यंत ह्या शिक्षण संस्थेवर निस्वार्थपणाने ग्रामीण भागातला विद्यार्थी हा जगाच्या पाठीवर जावा अशा प्रकारची अपेक्षा आहे, त्याला पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, तोपर्यंत जनता तुमच्या पाठीमागे राहणार हा विश्वास व्यक्त करतो. आणि अशा प्रकारचा निढळचा आदर्श घेऊन आपण पुढे जाऊया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. सन्माननीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब
यांच्या मनोगतानंतर रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य थोर देणगीदार आदरणीय खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना मी विनंती करते की आपण आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय खासदार रामशेठजी ठाकूर साहेब. रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालय निढळ या विद्यालयाच्या नूतनीकृत इमारतीचा उद्घाटन समारंभ साजरा होत आहे. या उद्घाटन समारंभाकरता उपस्थित असलेले आपणा सर्वांचे लाडके या संस्थेचे अध्यक्ष, देशाचे ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार साहेब, त्याचबरोबरीनं ह्या संस्थेचे चेअरमन, या गावचे सुपुत्र माननीय आमचे हे दळवी चंद्रकांत दळवी साहेब, त्याचबरोबर व्हाईस चेअरमन आमचे मित्र भगीरथ शिंदे सर, सचिव देशमुख सर, आणखीन आपल्या राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार बाजी माननीय शशिकांत शिंदे साहेब, आमचे सर्व मॅनेजिंग कमिटीचे सर्व माझे सर्व सहकारी, या संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व प्राध्यापक, प्रिन्सिपल्स, शिक्षक वर्ग, या विभागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर, सर्व नागरिक बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर मला देशमुख साहेबांनी बोलवलं आणि आल्यानंतर एक 5 तास जवळजवळ भगीरथ शिंदे साहेबांना आणि मी इथं या विभागामध्ये फिरत होतो. या गावचा परिसर आणि प्रत्येक गोष्ट आम्ही पाहिली आणि खरंच आम्हाला इथे येण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल फार आनंद झाला आणि मला वाटते की इथे येऊन अतिशय भरपूर चांगल्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. साहेब, आम्ही 5 तास आम्ही फिरत असताना असं एकही माणूस भेटला नाही, ज्याला ज्याला भेटलो, जिथे इथे गेलो तिथं दळवी साहेबांची एक दूरदृष्टी, शिस्तबद्धपणा आणि ह्या सर्व गोष्टीचा साधा विकासाच्या दृष्टीनं त्यानं उचललेली पावलं पाहिली. प्रत्येकाला ह्या गावच्या कारभारामध्ये सहभागी करून घेतलंय. प्रत्येक नागरिकाचा विकास होण्याच्या दृष्टीनं आपण विद्यार्थी शाळेत गेला का त्याचा सर्वांगीण विकास करावा म्हणतो, पण गावाचा सर्वांगीण विकास करण्याकरता गावकऱ्यांना सहभागी करायला घेऊन, त्यांना सहभागी करून गावाचा आणि त्याचा विकास करायचा, हे सर्व दळवी साहेब तुम्हीच फक्त करून खावं, बाकी कोणी करू शकत नाही असं मला वाटतं. मला आनंद आहे की पवार साहेबांची आणि देशमुख साहेबांची निवड करताना मी भाग्यवान आहे की आम्हाला 4-5 लोकांना बोलवलं होतं की काय आता आपल्याला चेअरमनच्या बाबतीत विचार करायचा आहे, कुणाला करायला पाहिजे. त्या मिटिंगला साहेब आपण मला बोलवलं पुण्याला. मला वाटलं पवार साहेबांचा आमच्यावर किती विश्वास आहे हे त्याच्यातून दिसलं आणि त्यांनी जी सर्वांची चर्चा करून काय कसं काय प्रत्येक पॉईंट टू पॉईंट असं चर्चा करून दळवी साहेब तुमची निवड केली, ती खऱ्या अर्थानं सार्थ झाली आणि रयतला आपल्याला एक चांगलं असं चरण मिळालं. अगोदरचे सुद्धा आपले ND पाटील साहेब होते, आमचे अनिल पाटील साहेब होते, सर्व आहेत, सर्व काम करतायत. पण जरा आपला अनुभव जो वेगळ्या स्तरातला सहकार क्षेत्रातला असेल, कमिशनर म्हणून असेल किंवा आणखीन विविध पदावरती काम केलं असेल, तर त्याचा अनुभव आज आपल्याला चांगल्या संस्थेत मिळतोय. आणि मग सकाळपासून आम्ही पाहत असताना म्हणतोय की खरंच ह्या खरं तर खडकाळ भाग आहे, पाण्याचं कुठेही स्तोत्र नाही, पण अशा ठिकाणी पाण्याचं नियोजन कसं केलंय ते इथं बघितलं. एक एक शाखा आणि एक आपल्याला पाहायला गेलं वास्तू आपण म्हणतो की जी त्यांनी बनवली गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि ते इतकं चांगलं मेंटेन केलेलं आहे. 2016 साली बांधलेली एखादी इमारत आम्ही ज्याला प्रवेश करतोय जातोय बघतोय, तर ती अगदी काल परवा बांधली की काय, यावर्षी बांधली की काय, अशा प्रकारची करामत ठेवलेली आहे त्यांनी. म्हणजे
काम झालं ना चाललं पुढं इतक्यापुरतं नाही, ते सांभाळण्याचं काम सुद्धा त्यांनी केलंय. ते सर्वांना सहभागी करून ही सर्व तुम्ही कामं केलीत, त्याबद्दल तुमचे तुम्हाला द्यावी ते धन्यवाद. थोडंच आणि ह्या ह्याच्यामध्ये काम करत असताना मला एक साधारणतः प्रत्येक गोष्ट थांबवून दाखवून ते आम्हाला दाखवत होते. ते दाखवत असताना इतके हुरलून जात होते, इतकी गोष्ट मनात त्याच्यात रमून जाऊन सांगत होते. साहेब तुम्ही स्वतः मेहनत घेतली ना, त्याचं ते प्रतीक होतं. प्रत्येक गोष्ट सांगताना म्हणजे असं त्यांचं बोलण्याची हे होतं की अगद्याला आपल्याला घरामध्ये एखादं अपत्य जन्माला यावं, म्हणजे त्यावेळेस जे आपल्याला आनंद होतो ना, तशा प्रकारचा चेहऱ्यावर त्याचा आनंद होत होता आणि प्रत्येक गोष्ट खडानखडा आम्हाला माहिती देत होते. तर अशा पद्धतीने त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय. एका ठिकाणी आम्हाला सांगितलं हे आता नूतन विद्यालय झालंय, किती छान सुंदर झालंय. आम्ही पाहिलं, साहेबांनी पण पाहिलं. पण प्रत्येक गोष्टीकडे नीटनेटकेपणा आहे, आधुनिक दृष्टिकोन आहे आणि विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण कसे मिळते बघता येईल त्या दृष्टीने केलंय. हे सगळं करून ही इमारत जुनीच नूतनीकरण वाटतच नाही, ही नवीनच इमारत बांधली असं वाटतंय. आणि तशा प्रकारे सर्व सोयी या शिक्षकांच्या करता, विद्यार्थ्यांच्या करता त्यांनी इथं दिलेले आहेत. आणि हे सगळं बोलता बोलता ते बोलले, आता जुन्या एक दोन गोष्टी आमच्या फक्त अजून आहेत राहिलेल्या, म्हणजे ते बोलताना बाकी असं काय बोललेलं नाहीत, पण त्या गोष्टी आम्हाला पुढे जाऊन तर काही करायचं आहे. साहेब आता तुम्ही 75 लाख मी इकडं दिला सांगितलं, आता 25 लाख आणखीन देतो. म्हणजे मग आपल्याला थोडं कसं होईल त्यात आपल्याला जरासं मलाही बरं वाटेल आणि आपण जे एक दोन राहिलंय तर त्या दृष्टिकोनामध्ये हातभार लागेल आणि ते करता येईल. मी आपला रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद साहेब. आदरणीय खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या मनोगतानंतर हनुमान विद्यालय निढळच्या नूतनीकृत इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष सर्वांना मार्गदर्शन करावे. आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे हितचिंतक माजी खासदार रामशेठ ठाकूर, संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे, कर्नल भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के, शिवप्रकाश देशमुख, प्रभाकर देशमुख, रवींद्र पवार, डॉक्टर शेख आणि हा सगळा सोहळा आयोजित करण्याच्यासाठी जे काही परिवर्तन या ठिकाणी झालं त्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले ते आपल्या सगळ्यांचे सरकारी आणि संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, मुख्याध्यापक सुरज निर्मल, कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित असलेले कराडचे आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, अन्य सगळे सरकारी आणि बंधू भगिनी, एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी येता आलं. गेली अनेक वर्ष इथे यावं या प्रकारचा विचार माझ्या मनामध्ये होता. दळवींनी सुद्धा काही वेळ सुचवलं होतं, पण या नसा कारणाने जमलं नाही. आज येता आलं याचा मनापासूनचा आनंद झाला आहे. 2-3 गोष्टी आहेत. ही जी संस्थेची वास्तू आहे तिच्यात आमूलाग्र बदल केला, आधुनिकता आणली, अध्यापक आणि मुला मुलींच्यासाठी नवीन सुविधा दिल्या आणि एक प्रकारचा आदर्श त्यांनी या माध्यमातून
संस्थेच्या सगळ्या शाखांच्या समोर करून ठेवलं. आणि दुसरं महत्त्वाचं काम की हा सगळा परिसर गेल्या अनेक वर्षातून पिढ्यातून दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. त्या दुष्काळावर सामूहिक प्रयत्नाच्या माध्यमातून आपण मात करू शकतो, अशा प्रकारची कामगिरी चंद्रकांत दळवी आणि त्याच्या सहकार्यांनी केली. याचा आनंद तुम्हाला मला सगळ्यांना. आज एका गोष्टीची सुरुवातीलाच सांगावं लागेल, आणि ते म्हणजे रामशेठ ठाकूरांनी या कामाला प्रोत्साहन देण्याच्यासाठी नेहमीप्रमाणे मुख्य मदत केली. रामशेठ ठाकूर हे रयत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी. साताऱ्याला 4 वर्ष होते. रविवारांची कमा आणि शिका ही जी मोहीम होती, कार्यक्रम होता, त्याच्यामध्ये 1 वर्ष काम त्यांनी केलं. 4 वर्ष या ठिकाणी राहून शिक्षण पुढे केलं आणि संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केलं. आणि 2 वर्ष इथं काम केल्याच्या नंतर त्यांच्या भागामध्ये नव्या मुंबईत ते गेले. तिथे काम करायला सुरुवात केली आणि नंतरच्या काळामध्ये व्यवसायामध्ये पडले आणि व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये कष्ट करून सगळ्यांना एकंदरीत प्रचंड यशस्वी झाले. आणि त्या यशाचाच परिणाम संस्थेचं कोणतंही काम नवीन असलं आणि ते हजर असले बघितली तर येत्या विधानसभेला असते की आता या कामाला जो काय अडचण कमतरता आहे त्याचं मार्ग निघाला. कुठले मुद्दे जे फेस करणं गरजेचं आहे? मला आता लक्षात नाही. मागे एकदा मी माहिती घेतली होती की संस्थेला त्यांच्याकडून सहाय्य किती झालं असेल, आणि तो आकडा 1 वर्षापूर्वीचा माझ्याकडे होता, तो 100 कोटीचा होता. 100 कोटी रुपयाची देणगी संस्थेला ठिकठिकाणच्या शाखांना द्यायची आणि काम करणाऱ्यांना प्रोत्साहित करायचं. माझ्या मते या राज्यात कोणत्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये असं देणगीदार असतात, पण त्याच्यात सातत्य नसतं. वर्ष मदत करत असतात. देणगीदार असतात, पण स्वतःच्या शाळेपुरतं हे दातृत्व ते दाखवत असतात. पण आमच्याचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही लोक आदिवासी भागात गेलो, संस्थेची शाखा त्या ठिकाणी सगळं काम बघितलं, काही कमतरता हे जाणवलं. रामशेठनी सांगितलं की इतके पैसे जाहीर करा, आणि असं अनेक शाखेमध्ये त्यांनी अर्थसहाय्य केलेले. पैसे मिळवता येतात, पण त्या पैशाचा सदुपयोग कसा करायचा याचा आदर्श आज रामशेठनी सगळ्यांच्या समोर दिलेला आहे. आणि म्हणून याही संस्थेत त्यांनी अर्थसहाय्य करायचा निर्णय घेतला. त्याबद्दल त्यांचं मी अंतःकरणापासून त्यांना धन्यवाद देतो, त्यांचा आभार समजतो. आज या तालुक्यामध्ये दळवींचं काम हे अतिशय मोलाचं काम आहे. पण हा मान आणि खताचा भाग असा गमतीचा भाग आहे. या भागामध्ये महाराष्ट्राच्या प्रशासन यंत्रणा याचा जर आढावा घेतला तुम्हाला सांगता येणार नाही, पण मोठ्या संख्येनं या भागातले लोक प्रशासनामध्ये काम करतात. ते शासकीय प्रशासन असेल
खाजगी कंपन्यांचा प्रसार करत. मला एकदा मान आणि खटाव तालुक्यातल्या माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांचं एक संमेलन होतं. श्री देशमुख या ठिकाणी आहेत आणि दळवी या दोघांचंही ते संमेलन आयोजित करण्यामध्ये पुढाकार होता. आणि मला 11 लक्षात आहे, पण कमीत कमी 400 ते 500 अधिकारी त्या ठिकाणी हजर होते, सहभागी होते. आणि त्याचा प्रत्येक अधिकारी हा मान खटावच्या भागात आलेला. आज महाराष्ट्राच्या शासनामध्ये 2 तालुक्याचे इतक्या मोठ्या प्रमाणावर अधिकारी कोणत्या तालुक्यातून आले हा जर प्रश्न विचारला तर मला यांची बरोबरी कुणी करू शकेल असं या ठिकाणी वाटत नाही. आणि नुसतंच प्रशासनात सहभागी नाही, प्रशासनामध्ये शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक करण्याची नैतिक जबाबदारी आपल्यावर आहे. हे सूत्र डोक्यामध्ये ठेवून काम करण्याच्याबद्दलची भूमिका ही काही साधी सुधी भूमिका नाही. आणि या दोघांचाही उल्लेख या ठिकाणी जो मी केला, चंद्रकांत दळवी असो किंवा देशमुख असो, यांच्यासारख्या लोकांनी सेवेवर असताना जे जे काही करता येईल त्या सत्तेच्या अधिकाराचा उपयोग आपण जिथून आलो की आपल्याकडे जी जबाबदारी आहे तिची उत्तम रीतीने पूर्तता करण्याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजून त्यांनी या ठिकाणी काम केलं. आणि त्याचे परिणाम या दोघांच्या गावामध्ये चांगले दिसतात हे तर खरं, पण प्रशासनाची जी जबाबदारी त्यांच्यावर जी होती त्याच्यामध्ये ही जबाबदारी त्यांनी अतिशय चांगल्या रीतीनं पार पाडली. आणि तेच काम कसं आपल्या गावामध्ये करतात याची प्रचिती आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आलेली आहे. तर भाऊराव पाटलांचा एक दृष्टिकोन होता आणि तो दृष्टिकोन ग्रामविकासाचा. आणि तो ग्रामविकास हे सूत्र ठेवून आज या ठिकाणी या संस्थेच्या अनेक शाखांच्यामध्ये चांगलं काम चाललेलं आहे. तसंच काम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं याचा आनंद आपल्या सगळ्यांना मनापासूनचा आहे. आज एका आणखीन गोष्टीच्या संबंधी या ठिकाणी चर्चा करण्यात आली आणि ती म्हणजे रमण शहा एक संस्थेचे हितचिंतक आहेत आणि त्यांनी 2 पुस्तकं काढली. एक फुले शाहू आंबेडकर यांच्या संबंधीचा भाग 1 आणि दुसरा शिवछत्रपतींचा उल्लेख. फुले शाहू आंबेडकर यांच्याबद्दल अधिक काही सांगण्याची आवश्यकता नाही. या देशामध्ये आणि या राज्यामध्ये सुद्धा या लोकांचं जे योगदान आहे ते आपण कधी विसरू शकत नाही. शाहू महाराज एक आगळे वेगळे राजे होऊन गेले. या देशामध्ये राजे अनेक होऊन गेले, संस्थानिक अनेक होऊन गेले, पण सत्तेचा उपयोग शेवटच्या माणसासाठी करायचा हे सूत्र अखंडपणानं ज्याने आपल्या मनामध्ये ठेवलं त्या राजांच्या मालिकेमध्ये शाहू महाराजांचा उल्लेख हा प्रकर्षाने करावा लागतो. शाहू महाराज यांनी शिक्षणाचा विस्तार केला. शाहू महाराजांनी शेतीला प्रोत्साहन केलं. शाहू महाराजांनी शेतीला पाणी आणि वीज याचं महत्त्व लक्षामध्ये घेऊन त्या संबंधीची पूर्तता केली. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट समाजामध्ये खोटेपणा ते फसवणूक करणाऱ्या प्रवृत्ती या सगळ्यांच्याबद्दल शाहू महाराजांच्या भावना आणि विचारधारा या अत्यंत सुस्पष्ट अशा प्रकारचं. एकच गमतीचं उदाहरण सांगतो की शाहू महाराज एकदा असताना त्यांच्या दरबारामध्ये जी काही मंडळी होती अधिकाऱ्यांची, सरदारांची, त्या सरदारांच्यापैकी काही सरदारांनी महाराजांना हे सांगितलं
की महाराज की उद्याच्याला 2 दिवसांनी या भागामध्ये दक्षिणेच्या राज्यातून एक व्यक्ती येणार आहे आणि ती अत्यंत ज्ञानी आहे. त्या व्यक्तीला उद्या काय होणार हे कळतं आणि अशा व्यक्तीला तुम्ही भेटलं पाहिजे. महाराजांनी सांगितलं उद्या काय होणार हे त्याला कळत असेल तर अशा लोकांचा माझा विश्वास नाही. आजचा काय होईल ते सांगा, आजचा काय होईल, आज काय होईल हे सांगा. पण या सगळ्या लोकांनी फारच हट्ट केला की तुम्ही भेटा, भेटल्याच्या नंतर तुम्हाला आनंद मिळेल. शेवटी नाही झालं. महाराजांनी सांगितलं ठीक आहे, 2 दिवसांनी घेऊन या. 2 दिवसांनी घेऊन आले. तो दक्षिणेचा आलेला विद्वान आला आणि तो विद्वान महाराजांच्या पुढे आला आणि रडायला लागला. महाराज म्हणले की रडायला काय झालं? ते म्हणजे मी इथं आलो 2 दिवस झाले, तुमच्या पोलिसांनी मला पकडलं, तुरुंगात टाकलं, मला वजवलं, 2 दिवस जेवणसुद्धा दिलं आणि म्हणून मला मी रडतो. शाहू महाराज बोलले माझं उद्याचं भविष्य सांगण्याच्यासाठी तू आला, तुझं उद्या काय होणार आहे हे तुला कळलं नाही. याचा अर्थ त्या असल्या भाग चुकीच्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. आणि त्यांनी सगळ्या लोकांना सांगितलं की असली माणसं माझ्यासोबत कधी उभा करत जाऊ नका. हा शाहूवालांचा विज्ञानाच्या संबंधीचा दृष्टिकोन आहे. महात्मा फुलेंच्यावरचं एक पुस्तक आहे. महात्मा फुलेंच्याबद्दल काय सांगायचं, अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल ते वाचतात. शिक्षणाचं सार्वत्रिकरण, मुलींच्या शिक्षणाच्यासाठी सावित्रीबाईंचं योगदान, या गोष्टी सांगता येतील. पण एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की ज्योतिबा फुलेंनी विज्ञानाचा आणि भवितव्याचा विचार हा नेहमी केला. आणि त्याचं एकच उदाहरण असं आहे की इंग्लंडचं राज्य आपल्या देशात अनेक वर्ष होतं आणि इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज हा एकलेला भारतामध्ये यायला निघाला आणि तो भारतात आल्याच्या नंतर त्याचं स्वागत करायला मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर एक कमान बांधली, ज्याला आपण गेट ऑफ इंडिया म्हणतो. आणि त्या गेट ऑफ इंडियाच्या तिथं राजा पंचम जॉर्जचं जहाज लागणार होतं. जहाज लागलं त्या ठिकाणी, त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्याच वेळेला एका कोपऱ्यामध्ये एक वंजासूर बांधणारा, धोतर नेसलेला एक कोणतरी उभा होता, त्याच्या हातात कागद होता आणि तो पंचमदेवाची नजर आपल्याकडे येईल वळेल याच्याकडे लक्ष देत होता. अधिकाऱ्यांनी त्यानं बाजूला केलं. पंचमदेवांनी त्यांना पाहिलं आणि त्यांना गंमत असली, हा काय वंजाशिवाला कोण आहे, कशासाठी उभा आहे मला समजून घ्यायचं. आणि म्हणून त्यांना पुढं बोलवलं आणि त्यांच्या हाताचा कागद त्यांनी पंचमदेवाच्या हातात दिला. तो कागद काय होता, त्या कागदामध्ये काही मागण्या होत्या आणि ती मागणी काय होती. पहिली मागणी ही होती की फिर्या आमच्याकडे काही भागात दुष्काळ पडतो आणि दुष्काळ पडल्याच्या नंतर इंग्रज सरकारच्या वतीनं लोकांचा चरितार्थ चालावा म्हणून खडी फोडायचं काम केलं जातं. ही खडी फोडायची शिक्षा आमची बंद करा आणि याच्याऐवजी जो काही पाऊस पडेल त्याचा प्रत्येक थेंब कसा साचवता येईल आणि भूगर्भाची पाण्याची पातळी कशी वाढवता येईल असं काम आमच्या लोकांना द्या. तो दुष्काळाला एक प्रकारचं उत्तर मिळेल. ही पहिली मागणी त्यांनी केली होती, जी आज आपण निधनच्या परिसरामध्ये तसंच बघतो. दुसरी मागणी त्यांनी ही केली त्या निवेदनात की शेतीला जोर पाहिजे. तो जोर धंदा करायचा असेल तरच शेती ही परवडणार आहे. निवड शेती एक शेती करून चालणार नाही, काहीतरी जोडधंदा हवा आहे आणि तो जोडधंदा द्यायचा असेल तर दुधाचा धंदा होऊ शकतो. पण आमच्याकडे त्या गायी आणि त्या गायीसाठी वापरणारा वळू
हा संरक्षणाचा झालेला आहे आणि त्यामुळं हवं जसं उत्पादन मिळत नाही. आणि म्हणून इंग्रज साहेबांनी विनाच्याचा वळू फासावा आणि नवीन पद्धती या देशात तयार करावी की जेणेकरून अधिक दूर हे वाढल्याशिवाय राहणार नाही. ही दुसरी मागणी केलेली. ही मागणी करणारा हा खेळूच कोण होता? तो दुसरा तिचा कुणी नव्हता. त्यांचं नाव ज्योतिराव फुले. ज्योतिराव फुल्यांनी या मागण्या केल्या. आधुनिकता आणि समाजाला त्याची गरज ही एका वेगळ्या पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुल्यांनी इंग्रज साहेबांच्या समोर मांडलेलं आहे. आणि तिसरं या ठिकाणी जे पुस्तक आहे आंबेडकरांच्या उद्देश सगळ्या देशातल्या लोकांना आंबेडकर म्हणले की देशाचं संविधान घटना त्यांनी लिहिली. ही गोष्ट खरी आहे. घटनेमध्ये त्यांचं योगदान आहे. पण आणखीही काही गोष्टीच्याबद्दल बाबासाहेबांचं योगदान होतं. बाबासाहेब हे जे आपलं 15 ऑगस्ट 47ला स्वातंत्र्य ज्यावेळी मिळालं त्याच्याही पूर्वी एक स्थानिक लोकांचं सरकार जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली झालेलं होतं. आणि त्या सरकारमध्ये बाबासाहेब आंबेडकर हे मंत्री होते आणि त्यांच्याकडे जे काम होतं जलविद्युत पाणी आणि वीज या संबंधीचं खातं हे त्यांच्याकडे होतं. त्या काळात स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं त्या काळात आणि हे खातं आल्याच्या नंतर बाबासाहेबांनी काय करावं? बाबासाहेबांनी काही महत्त्वाचे निकाल घेतले. या देशामध्ये सगळ्यात मोठं धरण कोणतं याची चर्चा नेहमी होत असे. आणि ज्या धरणामुळं पंजाब आणि हरियाणामध्ये 90% अधिक जमीन ही ओल्या काढली झाली, बागायत झाली. त्या धरणाचं नाव भाकरा नांदल. आणि ज्या वेळेला बाबासाहेब जलविद्युत खात्याचे मंत्री होते त्यावेळेला हिमालयाच्या अतिरिक्त पाण्याचा उपयोग हा साठवून कुठेतरी केला पाहिजे यासाठी धरणाची संकल्पना त्यांनी आपल्या फाईलमध्ये मांडली आणि त्यांनी भाकरा नांदलचा निर्णय घेण्याच्यासाठी आपली सही केली आणि त्या निर्णयाला संमती दिली. त्या काळामध्ये की जेव्हा एकही धरण फार मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांच्या कल्पनेतून झालं नसतं. दुसरं धरण ज्याचं नाव दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन हे आंध्रामधलं मोठं धरण त्याचाही निर्णय हा बाबासाहेब जलविद्युत खात्याचे मंत्री म्हणून केला. आणि म्हणजे पाण्याचा जसा विचार केला तर पाण्यापासून वीज करता येईल आणि वीज हे प्रगतीचं साधन असू शकेल. ही भूमिका बाबासाहेबांनी मांडली आणि त्यांच्या कालखंडामध्ये विद्युत खात्याचे मंत्री म्हणून विद्युत निर्मितीच्यासाठी विद्युत मंडळं जी असतात इलेक्ट्रिसिटी बोर्ड ही संकल्पना बाबासाहेबांनी केली, लिहून केली आणि त्याची अंमलबजावणी झाली. आणि ज्या राज्यात अधिक वीज आहे गरजेपेक्षा आणि ज्या राज्यात वीज नाही त्या अधिक वीज असलेल्या राज्याची वीज कमतरता असलेल्या राज्यात नेण्याला यंत्रणा असली पाहिजे. आणि त्यासाठी बाबासाहेबांच्या काळामध्ये ट्रान्समिशन कॉर्पोरेशन नावाची एक संघटना त्यांनी सुरू केली. आज या देशामध्ये अनेक राज्याची जादा वीज ही वीज कमतरता असलेल्या राज्यामध्ये राहते. त्याची सुरुवात ही बाबासाहेबांनी केली होती. आणि बाबासाहेब असोत, शाहू असोत, महात्मा ज्योतिबा असोत, आधुनिकतेचा विचार करणारं एक आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांच्यावरचं लिखाण माझं हे पुस्तक माझ्या वाचनात आलेलं नाही पण अनेक पुस्तकं मी त्यांच्यावरची वाचली. माझा आग्रह हा राहील की रयत शिक्षणासारख्या संस्थेमध्ये आधुनिकतेचा पुरस्कार करण्याच्यासाठी अशा नेत्यांच्या संबंधीचं जे जे लिखाण असेल ते आपल्या मुलामुलींच्यासाठी आपण उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि वैज्ञानिक मानसिकता
ही त्यांची तयार करण्याची ही खबरदारी केली पाहिजे. आणि हे करण्याच्यासाठी अतिशय उत्तम शाळेची आवश्यकता असते. आणि ती शाळा आज मी या ठिकाणी पाहिली, त्यामधून हा दृष्टिकोन ठेवून तुम्ही पुढे जावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी करतो. बाकी काही प्रश्न या ठिकाणी मांडले जे कथापूर आणि त्यासंबंधी पाण्याच्या बाबतीत काही करायची कल्पना या ठिकाणी दलीलने मांडली. मला एवढंच त्यांनी सांगितलं आहे की आता मी काही करू शकत नाही, 3 महिने थांबा. चित्ररंजन त्याचा आपण मार्ग काढू ते सांगतो आपली झाली. धन्यवाद. आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अत्यंत मौलिक आणि प्रेरणादायी मार्गदर्शनानंतर सर्व उपस्थितांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करतील हनुमान विद्यालय निढळचे ज्येष्ठ शिक्षक श्री सुनील कांबळे सर. सर्वांना विनंती आहे, कृपया